नमस्कार. आज आपण दिवाळी फराळामध्ये भाजणीची चकली तयार करणार आहोत. ही चकली पहा, काय मस्त गोल गरगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे. चकलीचा कुरकुरीतपणा ऐका, मस्त आतून पोकळ झालेली आहे. ही भाजणीची चकली तयार करण्यासाठी चकली भाजणीचं पीठ कसं तयार करावं, उकड काढताना तेलाचं मोहन किती घालावं, उकड कशी मळावी, हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चकलीला काटे पहा, काय सुंदर आलेले आहे. चकली पाडताना सोऱ्यामधून कुठेच तुटत नाहीये. चकली तेलात घातल्यावरती विरघळलेली नाही, चकलीने तेल पिलेलं नाही. मस्त कुरकुरीत चकली तयार आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. सर्वात आधी चकलीच्या भाजणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी हे सर्व साहित्य या एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी फिक्स करू शकता हे सर्व साहित्य मोजण्यासाठी. मी या ठिकाणी एकाच वाटीने मोजून 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. चकलीच्या भाजणीसाठी तांदूळ घेताना नेहमी कोणताही जाड किंवा जुना तांदूळ घ्यायचा असतो. लक्षात ठेवा, नवीन तांदूळ अजिबात वापरायचं नाही. इंद्रायणी तांदूळ तर मुळीच वापरू नका, कारण इंद्रायणी तांदळाचा किंवा नव्या तांदळाचा भात चिकट होतो. असा भात चकलीच्या भाजणीसाठी चालत नाही. जो जुना तांदूळ असतो त्याचा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो. त्यामुळे नेहमी जुना आणि जाड तांदूळ वापरावा. आता भाजणीसाठी डाळी कोणकोणते वापरणार आहे ते पाहून घेऊयात. ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून 2 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ लागणार आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी पोहे लागणार आहे. आपण नॉर्मली कांदे पोहे बनवण्यासाठी रोज जे पोहे वापरतो तेच पोहे वापरलेले आहे. पोहे घातल्यामुळे चकली मस्त खुशखुशीत तयार होते. अर्धी वाटी साबुदाणा लागणार आहे. साबुदाणा घातल्यामुळे चकली मस्त कुरकुरीत होण्यास मदत होते. अर्धी वाटी धणे लागणार आहे. त्याचबरोबर पाव वाटी जिरे देखील लागणार आहे. त्यासोबतच मी या ठिकाणी 6 मिरी आणि 6 लवंगा घेतलेल्या आहे आणि मोठे 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे. लवंग आणि मिरी घातल्यामुळे चकलीची भाजणी खूप स्वादिष्ट तयार होते आणि चकलीला अजूनच छान चव येते. या चकली भाजणीचं प्रमाण फार सोपं आहे. अशा प्रकारे मी एकाच वाटीने मोजून 4 वाटी तांदूळ, 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे घेतलेले आहेत. आता सर्वात आधी आपण जे 4 वाटी तांदूळ घेतले आहेत ते तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून तांदळामध्ये काही घाण, माती किंवा काही पावडर लावलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल. तांदूळ आधी स्वच्छ साफ करून निवडून घ्यायचे आहेत, मगच वापरायचे आहेत. चला तर 1-2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. या प्रकारे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ एका चाळणीमध्ये निथळायला ठेवलेले आहेत, जेणेकरून तांदळामधलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. आता हे तांदूळ असे चाळणीमध्ये 5 मिनिटासाठी ठेवून देऊयात. 10 मिनिटं धुतलेले तांदूळ चाळणीवरती निथळायला ठेवलेले होते. सर्व पाणी निघून गेलेले आहे. आता एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती हे धुतलेले तांदूळ चांगले एकसारखे पातळ पसरवून घ्यायचे आहेत आणि सुकवून घ्यायचे आहेत. तांदूळ 1 ते 2 तास चांगले सुकवून घ्या. हे तांदूळ घरातच पंख्याखाली सुकवायचे आहेत, उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही. ही फार महत्त्वाची टीप आहे. चला तर तांदूळ 2 तास चांगले सुकवून घेऊयात पंख्याखाली. आता मी या ठिकाणी सर्व घेतलेल्या 3ही डाळी एका ओल्या सुती कापडाने पुसून घेणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, डाळींना काही पावडर लावलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल. असं सुती कापडावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता घेतलेली 2 वाटी हरभरा डाळ सुती कापडावरती घालून घेऊयात आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगली चोळून पुसायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, हरभरा डाळीला काही पावडर लावलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही या सर्व डाळी मी आधी दाखवलं त्याप्रमाणे तांदळासारख्या धुवून सुद्धा सुकवून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी ओल्या सुती कापडाने पुसून घेणार आहे. अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ ओल्या सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. आता ही डाळ अशीच पंख्याखाली 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. याच पद्धतीने घेतलेली 1 वाटी उडदाची डाळ ओल्या सुती कापडाने छान अशी पुसून घेऊयात. डाळ पुसून झाल्यानंतर 10 मिनिटं पंख्याखाली ठेवायची आहे. आता याच पद्धतीने घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा ओल्या सुती कापडाने पुसून घेऊयात आणि पुसून झाल्यानंतर 10 मिनिटं पंख्याखाली ठेवून देऊयात. 2 तास झालेले आहेत. धुवून घेतलेले तांदूळ पंख्याखाली सुकत ठेवलेले होते, चांगले कोरडे झालेले आहेत. आता हे सुकवून घेतलेले सर्व तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊयात.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदूळ अगदी छान सुकले गेले आहेत, मस्त पांढरे शुभ्र देखील दिसत आहेत। आता आपण घेतलेल्या सर्व जिन्नस भाजून घेऊयात। सर्व साहित्य भाजण्यासाठी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घ्यायची आहे। माझे तांदूळ या ठिकाणी जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे तांदूळ भाजून घेणार आहे। आधी अर्धे तांदूळ भाजून घेते। चकलीची भाजणी भाजताना सर्व साहित्य आपल्याला अगदी कमी आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे। आता हे घेतलेले तांदूळ देखील अगदी कमी आचेवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, तांदूळ लालसर रंगावरती अजिबात भाजायचे नाहीत। मस्त फुलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात। तांदळाचा रंग बदली होऊ द्यायचा नाही। चला तर तांदूळ सतत हलवत मंद आचेवरती भाजून घेऊयात। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती सतत हलवत तांदूळ चांगले खमंग भाजून घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदळाचा रंग अजिबात जास्त बदलू दिलेला नाही। मस्त असे तांदूळ फुललेले आहेत। आता हे भाजून घेतलेले तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊयात। भाजून घेतलेलं सर्व साहित्य असं सुती कापडावरती काढायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, पुन्हा गरम वस्तूची वाफ तयार होत नाही। आता याच पद्धतीने उरलेले सर्व तांदूळ अगदी कमी आचेवरती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात। अशा प्रकारे तांदळाची दुसरी बॅच देखील 7 ते 8 मिनिटात अगदी कमी आचेवरती खमंग भाजून तयार आहे। हे भाजून घेते तांदूळ सुती कापडावरती काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आता घेतलेली 2 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ भाजून घेऊयात। ही डाळ थोडीशी मोठी असल्यामुळे या डाळीला भाजायला जास्त वेळ लागतो। अगदी कमी आचेवरती ही डाळ खमंग भाजून घ्यायची आहे। या डाळीचा आत्ता रंग पाहून घ्या, भाजल्यानंतर ह्याचा रंग थोडाफार बदलतो। चला तर अगदी कमी आचेवरती सतत हलवत खमंग अशी डाळ भाजून घेऊयात। या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती सतत हलवत डाळ मस्त भाजून घेतलेली आहे। डाळीचा हलकासा रंग देखील बदललेला आहे। थोडेसे डाळीला डाग पडलेले आहेत। असेच डाळ अगदी खमंग भाजून घ्यायची आहे। आता ही भाजून घेतलेली डाळ एका सुती कापडावरती काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आता याच पद्धतीने घेतलेली 1 वाटी उडदाची डाळ अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात। उडदाची डाळ देखील अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेतलेली आहे। भाजून घेतलेली डाळ एका सुती कापडावरती काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। याच पद्धतीने घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ देखील अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात। मुगाची डाळ देखील भाजून तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। आता घेतलेले 1 वाटी पोहे कढईमध्ये घालायचे आहेत आणि अगदी मंद आचेवरती मस्त फुलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजून तयार आहेत। अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। दोन्ही हातांच्या मध्ये सुरल्यानंतर मस्त भुगा होत आहे। आता हे भाजून घेतलेले पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। आता घेतलेला अर्धी वाटी साबुदाणा अगदी मस्त फुलेपर्यंत कमी आचेवरती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात। साबुदाणा मस्त फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता हा भाजून घेतलेला साबुदाणा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। आता अर्धी वाटी धणे अगदी मंद आचेवरती मस्त खमंग भाजून घेऊयात। धणे अगदी खरपूस भाजून घेतलेले आहेत। प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। याच पद्धतीने पाव वाटी जिरे देखील मंद आचेवरती खमंग भाजून घेऊयात। जिरे देखील भाजून तयार आहे। प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। अशाच पद्धतीने घेतलेली 4 चमचे बडीशोप देखील मंद आचेवरती खमंग भाजून घेऊयात। बडीशोप भाजून तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। याच पद्धतीने घेतलेल्या 5 लवंगा आणि 5 मिरे देखील अगदी मस्त फुलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात। मिरे आणि लवंग भाजून तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात। या प्रकारे सर्व जिन्नस अगदी मंद आचेवरती खमंग भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतल्यानंतर सर्व जिन्नस असं सुती कापडावरती घालून थंड करायला ठेवलेल्या होत्या। मस्त सर्व जिन्नस थंड झालेले आहेत। परफेक्ट। आता थंड करून घेतलेल्या सर्व जिन्नस एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात। 4 वाटी तांदूळ, 2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धणे, 4 चमचे बडीशेप आणि पाव वाटी जिरे, त्यासोबतच भाजलेले मिरी आणि लवंगा। आता या भाजलेल्या सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गिरणीमधून याचे एकदम बारीक पीठ तयार करून आणायचं आहे।
तुम्ही या सर्व जिन्नस अगदी खमंग भाजल्यानंतरच तुमची चकली भाजणी अतिशय स्वादिष्ट तयार होणार आहे। आता थंड झाल्यानंतर ह्या सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। त्यानंतर गिरणीमधून एकदम बारीक पीठ तयार करून आणायचं आहे। गिरणीमध्ये ही चकलीची भाजणी दळताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही भाजणी दळताना गव्हावरती, ज्वारीवरती किंवा बाजरीवरती अजिबात दळायची नाही। ही भाजणी दळण्यापूर्वी एकतर गिरणीवरती आधी एखादी डाळ दळलेली असली पाहिजे किंवा चकलीची भाजणी दळलेली असली पाहिजे। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। चकलीची भाजणी मी गिरणीमधून जाऊन दळून आणलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी छान अशी बारीक दळलेली आहे। माझी ही टोटल 1.5 किलो भाजणी भरलेली आहे। तुम्हाला मी ही भाजणी एका बाउलमध्ये काढून दाखवते। छान अशी बारीक दळायची आहे। तयार केलेलं चकली भाजणीचं पीठ बाहेर 2 ते 3 महिने टिकते आणि फ्रीजमध्ये 6 ते 7 महिने आरामशीर टिकते। वाटेल तेव्हा तुम्ही झटपट चकली बनवून खाऊ शकता। आता आपण उकड काढून चकली तयार करूयात। चकली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण चकली भाजणीच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवायची आहे। कढईमध्ये एकाच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी घालायचं आहे। 1 वाटी आणि ही दुसरी वाटी, अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। मी ह्या सेम वाटीने 2 वाट्या चकली भाजणीचं पीठ घालणार आहे। 2 वाटी चकली भाजणीच्या पिठासाठी 2 वाटी पाणी घ्या। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही हे पीठ आणि पाणी मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरू शकता। आता ह्या पाण्यामध्ये 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हळदी पावडर कमी घाला, जास्त अजिबात घालायची नाही, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घालायचं आहे। असा चमचा सर्वांच्याच घरामध्ये असतो, आपण जो पोहे खाण्यासाठी वापरतो। फक्त 2च चमचे तेल घाला ह्याच चमच्याने। जर तुम्ही यापेक्षा जास्त तेल घातलं तर तुमची चकली तेलात घातल्यानंतर विरघळू शकते, भरपूर तेल पिऊ शकते किंवा तळल्यानंतर काही वेळानंतर नरमसुद्धा पडू शकते। त्यामुळे हे तेलाचं प्रमाण फार बेताने घाला। 2 वाटी चकली भाजणीच्या पिठासाठी फक्त पोहे खाण्याचे 2च चमचे तेल घाला। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्ही ह्यापेक्षा कमी तेल घातलं तर तुमची चकली कडक बनेल, अजिबात खुसखुशीत आणि कुरकुरीत बनणार नाही। त्यामुळे जास्त पण नाही आणि कमी पण नाही, पोहे खाण्याचे फक्त 2च चमचे तेल घाला। आता आपण ह्या पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात। पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करायचा आहे आणि ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून 2 वाट्या चकली भाजणीचं पीठ घालायचं आहे। हे चकली भाजणीचं पीठ वाटीमध्ये मोजून घेताना हलक्या हाताने न भरता थोडंसं दाबून भरायचं आहे। अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून 2 वाट्या चकली भाजणीचं पीठ कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता कमी गॅस ठेवायचा आहे आणि फटाफट हे घातलेलं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने थोडंसं मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे। फटाफट ही कृती करायची आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आपल्याला ही उकड काढून चकली बनवायची आहे। उकड काढून केलेली चकली खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होते, अजिबात तेलकट होत नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने चकली बनवली तर आणि हेच प्रमाण घेऊन बनवली तर। चला तर अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे चकली भाजणीचं पीठ। असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आहे। गॅस बंदच केलेला आहे। झाकण ठेवून हे मिश्रण असंच 7 ते 8 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। उकड काढून घेतलेलं चकलीचं पीठ झाकून ठेवलेलं होतं। आता हे पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला उकड अगदी व्यवस्थित मळता येईल। चला तर सर्व उकड काढून घेतलेले पीठ परातीमध्ये काढून घेऊयात। आता हे मिश्रण फार गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, त्यामुळे अगदी थोडंसं थंड करून घेऊयात। मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे, हाताला सोसवेल इतकं थंड झालेलं आहे, पूर्ण देखील थंड होऊ द्यायचं नाही। हे मिश्रण गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून अगदी व्यवस्थित मळलं जाईल। तुम्ही हे पीठ जेवढे जास्त वेळ मळून घेणार तेवढी तुमची चकली खूप छान तयार होते। मी हे पीठ मळण्यासाठी जरासुद्धा पाण्याचा हात घेतलेला नाही किंवा एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही। 2 वाटी उकड काढण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते अगदी परफेक्ट आहे, वरतून मला अजिबात पाणी लागलेलं नाही। चला तर छान असं पीठ मळून घेऊयात।
4 ते 5 मिनटं मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहू शकता. अगदी असंच पीठ मळून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त घट्ट देखील नाही आणि पातळ देखील नाही. जर तुम्ही सैलसर पीठ मळून घेतलं तर चकली पाडताना चकलीला अजिबात काटे येणार नाही. त्यासोबतच चकली तेलात घातल्यानंतर विरघळूसुद्धा शकते. किंवा ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट पीठ मळून घेतलं तर चकली अजिबात खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होणार नाही. त्यामुळे अगदी ह्याच पद्धतीने पीठ मळून घ्या. या ठिकाणी चकली बनवण्यासाठी लागणारं पीठ अगदी मस्त मळून तयार आहे. अगदी याचप्रमाणे तुम्ही देखील मळून घ्या. आता हे मळून घेतलेलं पीठ एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत. मी चकली बनवण्यासाठी अशा प्रकारचा साचा वापरणार आहे. अजून एक खास महत्त्वाची टीप, चकली बनवण्यासाठी अशा प्रकारच्या स्टार आकाराची थाळी वापरायची आहे. थाळीचा जो खरखरीत भाग आहे तो साच्याच्या बाहेर ठेवायचा आहे. असं केल्यामुळे चकलीला काटे खूप छान येतात. आता जेवढं मिश्रण साच्यामध्ये भरायचं आहे तेवढं मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आहे. पुन्हा एखाद मिनटं तो मिश्रणाचा गोळा चांगला मळून घ्या, जेणेकरून चकली खूप छान तयार होईल. हे पहा ह्या पद्धतीने. आता छान असं साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ चांगलं दाबून भरायचं आहे. मध्ये अजिबात हवा ठेवायची नाही. आता झाकण लावायचं आहे आणि लगेचच चकली बनवायला सुरुवात करूयात. मी एका स्टीलच्या ताटामध्ये चकल्या पाडून घेणार आहे. हे पहा, मस्त अशी चकली आता पाडून घेत आहे. चकलीचा जो पहिला वेढा आहे त्याला असा गोलाकार आकार द्यायचा आहे, जेणेकरून चकली दिसायला खूप छान दिसते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी काटेरी, गोल आणि गरगरीत चकली तयार होत आहे. चकली पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे. चकलीला काटे देखील खूप छान आलेले आहे. चकली कुठेच तुटत नाही, याचा अर्थ आपण मळलेले पीठ अगदी व्यवस्थित आहे. शेवटचा वेढा असा प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून चकली तेलात घातल्यावरती सुटणार नाही. खूप छान अशी चकली तयार होत आहे. जर तुम्हाला चकली बनवताना म्हणजे चकली पाडताना त्रास होत असेल, जास्त जड जात असेल, तर याचा अर्थ तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. त्यावेळेस काय करायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि चकली पाडून घ्यायची. छान चकली तयार होते. आता अजून एक महत्त्वाची टीप, जर तुमची चकली सोऱ्यामधून पाडताना मध्येच तुटत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही मळलेले पीठ सैलसर झालेलं आहे, पातळ मळलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं, त्या मळलेल्या पिठामध्ये पुन्हा थोडंसं चकली भाजणीचं पीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. छान चकली तयार होते. चकली तयार करून झाल्यानंतर असा शेवटचा वेढा प्रेस करायचा आहे, जेणेकरून चकली तेलामध्ये घातल्यावरती सुटणार नाही. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या काही चकल्या तयार करून घेते. एकदम जास्त चकल्या तयार करून घ्यायच्या नाही. 5-6 चकल्या तयार करायच्या आणि एका साईडला लगेच तळायला घ्यायच्या. जर तुम्ही एकदम जास्त चकल्या तयार करून ठेवल्या तर त्याला हवा लागून त्या कडक होतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाही. चला तर चकल्या तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी या ठिकाणी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही चकली पहा, काय मस्त गोल, गरगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. चकली पाडताना अजिबात कुठेही तुटलेली नाही. आता आपण लगेचच तयार केलेल्या चकल्या तळून घेऊयात. चकली तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम गरम असलेलं पाहिजे. कढईमधलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. मी आता एका वेळी 4 चकल्या तेलामध्ये सोडून घेणार आहे. चकली तळताना नेहमी मध्यम गॅसवरती तळायची आहे. मोठ्या गॅसवरती अजिबात तळायची नाही. आता अशा सर्व चकल्या तेलात घालून झाल्यानंतर चकलीची बाजू बदली करायची, अजिबात घाई करायची नाही. अर्धा मिनटं चकलीला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. अर्धा मिनटानंतर चकलीची बाजू बदली करून घ्यायची आहे. तुम्ही आता पाहून घ्या, चकलीला किती बुडबुडे आलेले आहे. चकली पूर्ण तळल्यानंतर चकलीवरचे सर्व बुडबुडे पूर्ण कमी होतात. आता अर्धा मिनटानंतर चकली अशी झाऱ्याला थोडी कडक जाणवू लागली की चकलीची बाजू बदली करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकली अजिबात तेलात घातल्यावरती कुठेही विरघळलेली नाही. मस्त अशी चकली तळली जात आहे. सर्व चकल्यांची बाजू आता आपण बदली करून घेऊयात. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. मध्यम आचेवरती छान अशा चकल्या तळून घ्यायच्या आहेत. 1-2.5 मिनिटानंतर चकलीवरचे बुडबुडे आधीपेक्षा फार कमी झालेले आहेत, पण अजून पूर्ण चकली तळली गेलेली नाही. असे चकलीवरचे बुडबुडे थोडे कमी झाले की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरती आणखी पुढे 1 मिनिटं आपण चकली तळून घेणार आहोत. साधारणतः चकलीची एक बॅच तळण्यासाठी मध्यम ते मंद आचेवरती 3.5 ते 4 मिनिटं लागतात. या ठिकाणी टोटल 3 ते 3.5 मिनिटं झालेली आहेत. सुरुवातीला मध्यम आचेवरती, त्यानंतर कमी आचेवरती मी चकली तळून घेतलेली आहे.
तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता चकलीवरचे पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत, म्हणजे चकलीवरचे सर्व बुडबुडे नाहीसे झालेले आहेत आणि चकली तेलावरती तरंगू लागलेली आहे। याचा अर्थ चकली अगदी खरपूस दोन्ही बाजूनी आतपर्यंत तळली गेलेली आहे। आता ही तळून घेतलेली चकली एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। चकलीला रंग पहा काय सुरेख आलेला आहे। अगदी याच रंगावरती चकली तळून घ्यायची आहे, यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही, कारण चकली तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा चकलीची तळण्याची प्रोसेस चालू असते। आता याच पद्धतीने उरलेल्या चकल्या तळून घेऊयात। अशा छोट्या छोट्या प्लेटवरती सुद्धा तुम्ही चकल्या तयार करून घेऊ शकता आणि तेलात घालताना अशा तळहातावरती घेऊन तेलामध्ये सोडू शकता। चला तर ह्याच पद्धतीने आणखी 4 चकल्या तुम्हाला तळून दाखवते। स्टार्टिंगला मध्यम आचेवरती, त्यानंतर थोडे बुडबुडे कमी झाले चकलीवरचे की मंद आचेवरती खरपूस चकली तळून घेऊयात। या प्रकारे चकलीची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे। एका टिश्यू पेपरवरती चकल्या काढून घेऊयात। अशा प्रकारे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत। 2 वाटी चकली भाजणीच्या पिठामध्ये माझ्या मध्यम आकाराच्या 25 ते 26 चकल्या तयार झालेल्या आहेत। चकली पहा काय मस्त गोल गरगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे। चकली अजिबात कुठेही तुटलेली नाही, तेलात विरघळलेली नाही, चकलीने अजिबात तेल पिलेले नाही, मस्त काटेदार चकली तयार झालेली आहे। रंग पहा चकलीला काय सुरेख आलेला आहे। चवीला तर खूप चविष्ट झालेली आहे। तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते। चकलीचा आवाज पहा, कुरकुरीतपणा पहा। चकली आतमधून खूप पोकळ झालेली आहे, याचा अर्थ मस्त कुरकुरीत चकली तयार आहे। मस्तच। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर या दिवाळीला ही भाजणीची चकली नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।